नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरती 2026 या अनुषंगाने नुकतेच गेल्या काही दिवसांपूर्वी चौकीदार जे गट ड चं पद आहे या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि आता याच अनुषंगाने एक महत्त्वाची अपडेट समोर येते. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आता या पदासाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. नेमकं कधीपासून तुमची परीक्षा असणार आहे, त्यानंतर परीक्षेचा दिनांक कोणता आहे, कधीपर्यंत परीक्षा चालणार आहे, या संबंधीचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच आता 30 जून 2026 हे साधारणतः आदिवासी विकास विभाग आयुक्तालय कार्यालयामार्फत ही जाहीर सूचना आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. बघा लक्षात घ्या, आदिवासी विकास विभाग भरती 2026 चौकीदार गट ड चे जे पद आहे या पदासाठी साधारणतः आदिवासी विकास विभागामार्फत 27 एप्रिल 2026 रोजी या पदासाठी साधारणतः 478 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी फॉर्मही भरले. आता या पदाच्या खालीलप्रमाणे प्रवेशपत्र व लेखी परीक्षा उक्त दिनांकास आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या संबंधीची माहिती आपण बघणार आहोत. बघा आता या ठिकाणी गटनिहाय वेळापत्रक म्हणजे प्रकल्प कार्यालय निहाय वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. लक्षात घ्या. आता इथे गट नंबर दिलेला आहे, प्रकल्प कार्यालयाचं नाव दिलेलं आहे, परीक्षा दिनांक दिलेला आहे आणि कोणत्या शीटमध्ये ती परीक्षा असणार आहे त्या ठिकाणी याची माहिती दिलेली आहे. ओके, बघा आता वर्धा, चिमूर, भामरागड या तिघही प्रकल्प कार्यालय जे आहे याची परीक्षा 11 जुलै 2026 पहिल्या शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे. लक्षात घ्या. पुढे घोडेगाव, पुसद, भंडारा 11 जुलै 2026 दुसऱ्या शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे. त्यानंतर धारणी, जव्हार, अहेरी, कळमनुरी 12 जुलै पहिल्या शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे. चंद्रपूर, नंदुरबार 12 जुलै दुसऱ्या शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे. डहाणू, तळोदा 13 जुलै पहिली शिफ्ट. धुळे, नागपूर 13 जुलै दुसरी शिफ्ट. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, राजूर, पेण 14 जुलै शिफ्ट 1. कळवण, किनवट 14 जुलै शिफ्ट 2. अकोला, गडचिरोली, पांढरकवडा 15 जुलै शिफ्ट 1. देवरी, शहापूर, यावल, सोलापूर 15 जुलै शिफ्ट 2. नाशिक शिफ्ट 1 16 जुलै 1. नाशिक शिफ्ट 2 16 जुलै शिफ्ट 2. अशा पद्धतीने ही तुमची परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. आता याच्यातला जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे, वेळापत्रक शिफ्ट 1 व शिफ्ट 2 चं वेळापत्रक इथे तुम्हाला या ठिकाणी परिपत्रकात दिलेलं आहे. शिफ्ट नंबर सर्वसाधारण शिफ्ट 1 रिपोर्टिंग टायमिंग तुमचा असणार आहे सकाळी 8 वाजता. गेट क्लोजर टायमिंग असेल सकाळी 9:30 वाजता. परीक्षा सुरू होईल 10 वाजता आणि एंड टाइम असेल तुमचा 12 वाजता. ओके, त्यानंतर दिव्यांग उमेदवार जे आहेत त्यांचं शिफ्ट 1 मध्ये बघा सकाळी 8 वाजता रिपोर्टिंग टायमिंग, 9:30 ला गेट क्लोजर टायमिंग आणि 10 ते साधारणतः 12:40 म्हणजे 40 मिनिटाचा एक एक्स्ट्रा वेळ तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर सर्वसाधारण शिफ्ट 2 मध्ये बघा दुपारी 1 वाजता तुमचा या ठिकाणी रिपोर्टिंग टायमिंग असेल, 2:30 वाजता तुमचा गेट क्लोज होणार आहे, दुपारी 3 वाजता परीक्षा तुमची सुरू होणार आहे आणि 5 वाजता साधारणतः तुमचं या ठिकाणी परीक्षा संपणार आहे. त्यानंतर दिव्यांग उमेदवारांना शिफ्ट 2 मध्ये बघा दुपारी सेम 1 वाजता रिपोर्टिंग टायमिंग, 2:30 वाजता गेट क्लोजर टायमिंग, 3 वाजता परीक्षा सुरू होईल आणि 5:40 तुमच्या या ठिकाणी एंड होणार आहे. 40 मिनिटं इथे तुम्हाला अधिकचे दिलेले. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा, उमेदवारांना त्यांची प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस अगोदर उपलब्ध होणार आहेत. लक्षात घ्या, परीक्षेच्या 7 दिवस अगोदर. लक्षात घ्या. आता परीक्षेचे ठिकाण असेल, परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना असतील, याबाबतची सर्व माहिती विभागाचे जे संकेतस्थळ आहे tribal.maharashtra.gov.in यावर जी वेबसाईट आहे या लिंकवर तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली जातील. उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र व सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करायच्या आहेत. ओके, आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा बघा, आता ज्या उमेदवारांनी वरील 1 ते 12 गटानुसार अनेक प्रकल्प कार्यालयासाठी स्वतंत्र अर्ज केला असेल त्यांची परीक्षा एकाच परीक्षा केंद्रावरती होईल. म्हणजे तुम्ही जर एकापेक्षा जास्त प्रकल्प कार्यालयासाठी अर्ज केला असेल तर लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे, स्वतंत्र अर्ज केला असेल तर त्याची परीक्षा एकाच परीक्षा केंद्रावरती होईल. ओके, परंतु अनेक गटात स्वतंत्र अर्ज केला असेल त्यांची त्या प्रकल्पांतर्गत केंद्रावर परीक्षा होईल व त्यांचे प्रवेशपत्र सुद्धा वेगवेगळ्या गटानुसार उपलब्ध करून दिले जातील, याची नोंद घ्यावी. म्हणजे तुम्हाला हॉल तिकीट जे प्रवेशपत्र जे आहे ते तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला उपलब्ध करून मिळणार आहेत. लक्षात घ्या. ओके, तर अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी जशा काही सर्वसाधारण सूचना उपलब्ध होतील त्या संबंधीची माहिती सुद्धा तुम्हाला या चॅनलवरती आम्ही अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही घेऊन येऊ. त्यामुळे नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.